तर शेतमालाचे भाव हे उत्पादन खर्चावर ठरवले पाहिजेत. समाजसेवक अण्णा हजारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवी असल्याचं देखील मत त्यांनी मांडलेलं आहे. शेतमालाचे दर हे उत्पादन खर्चावर ठरवले गेले पाहिजेत असं अण्णा हजारे यांनी म्हटलेलं आहे. शेतमालाचे दर हे उत्पादन खर्चावर ठरवले गेले पाहिजेत अशी भूमिका अण्णा हजारे यांनी मांडलेली आहे. कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवी असल्याचं देखील अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलेलं आहे. कांदा दरावरनं सध्या शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. कांद्याचे पडलेले दर यामुळं कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जातोय आणि या पार्श्वभूमीवर आता अण्णा हजारे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. शेतमालाचे भाव हे उत्पादन खर्चावर ठरवले गेले पाहिजेत असं अण्णा हजारे यांनी म्हटलेलं आहे. एका बाजूला कृषी प्रधान भारत देश म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, हे दुर्दैव आहे. वास्तविक जे शेतीचे बाजारभाव उत्पन्नावर आधारित असले पाहिजे. तो जेवढा खर्च करतो त्याच्यात आणखी त्याला उत्पन्न कसं वाढेल असा विचार झाला पाहिजे.